तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज स्वतः होते, तेव्हा मावळ्यांची अवस्था काय होत असेल विचार करा. तानाजी मालुसरे नावाचा आपला मावळा हातामध्ये मुलाच्या लग्नाच्या अक्षता घेतो, शिवाजीराजांच्या समोर येतो, हातामध्ये अक्षराची मूठ असते, शिवाजी महाराज बसलेले असतात, महाराजांच्या डोक्यामध्ये विचार सुरू असतो की मला कोंढाणा किल्ला घ्यायचा आहे, कोणाला पाठवावं, कोणता मावळा पाहिजे, कोणाला पाठवू. आणि अचानक समोर उभा राहतो धिप्पार शरीरयष्टीचा बलदंड बाहूचा मावळा तानाजी मालुसरे. शिवाजीराजे तानाजीकडे पाहतात आणि म्हणतात, तानाजी कोंढाणा किल्ला घ्यायचा आहे म्हणतो, जातोस का कोंढाणा घ्यायला. तानाजी मालुसरे लगेच हातामधली अक्षरांची मूठ मागे लपवतो आणि म्हणतो, हो राज, हुकूम करा, आदेश करा, आत्ता जातो आणि रातच्याला कोंढाणा किल्ला घेऊन येतो. पण महाराजांची नजर तानाजी मालुसरेच्या हातावरती जाते. महाराज विचारतात, तानाजी तुझ्या हातामध्ये काय आहे ते अगोदर सांग. तानाजी म्हणतो, महाराज ते जाऊ द्या, तुम्ही आधी आदेश द्या, हुकूम करा, सांगा की कोंढाणा किल्ला घ्यायला कधी जाऊ. आणि लगेच शिवाजी राजे तानाजी मालुसरेला भरपूर विचारतात की हातामध्ये काय अगोदर सांग. आणि शेवटी तानाजी मालुसरेला सांगावं लागतं की महाराज परवाच्याला रायबाचं लग्न आहे आणि लग्नाच्या अक्षता घेऊन मी तुमच्याकडे आलो होतो. शिवाजीराजे म्हणतात, तानाजी तू जाऊ नकोस, मी दुसरं कोणाला तरी पाठवतो, तू पुढच्या वेळी जा, नको जाऊ तू. पण तानाजी मालुसरे ऐकायला तयार नाही. तो म्हणतो, नाही महाराज, आता मी जाणार, आधी लगीन कोंढाण्याचं लावणार आणि मग माझ्या रायबाचं लावणार, तुम्ही आदेश द्या. अखेर तानाजी मालुसरेच्या हट्टापुढे शिवाजी महाराज माघार घेतात आणि कोंढाणा किल्ल्याची जबाबदारी तानाजी मालुसरेला देतात. विचार करा ना, कोणता बाप असेल हो, परवा दिवशी लग्न आहे लेकराचं आणि आज म्हणतोय मी किल्ला घ्यायला जातो. कोणता बाप जाणार आहे. पण त्या काळामध्ये जात होते, कारण त्यांना माहीत होतं हा राजा आमच्यासाठी लढतोय, हा राजा आमच्यासाठी जगतोय, हा राजा आमच्यासाठी मरतोय, मग आम्ही या राजासाठी का नाही मरू शकत. निघाला तानाजी मालुसरे, 500 मावळे सोबत घेतले. सोबत कोण घेतलं, स्वतःचा सख्खा भाऊ सूर्याजी मालुसरे. 250 मावळे सूर्याजी मालुसरे सोबत, 250 मावळे तानाजी मालुसरे सोबत. तानाजी मालुसरे किल्ल्याच्या मागच्या बाजूने गेला, सूर्याजी मालुसरे किल्ल्याच्या समोरच्या बाजूनी त्या दरवाजापाशी जाऊन थांबला. 250 मावळे किल्ल्याच्या मागच्या बाजूला जातात. त्या ठिकाणी एक मावळा हातामध्ये दोरखंड घेतो, दोरखंड घेऊन किल्ल्यावरती सरसर वरती चढतो. वर गेल्यानंतर भल्या मोठ्या एका झाडाला दोरखंड बांधली जाते, बांधलेली दोरखंड खाली सोडतात, त्या दोरीला लटकून 250 मावळे किल्ल्यावरती जातात. पण या ठिकाणी इतिहासकारांनी परत काहीतरी वेगळं लिहून ठेवलं. इतिहासकारांनी एक पुस्तक मी वाचत होतो सर, त्या पुस्तकामध्ये असं लिहिलं होतं की तानाजी मालुसरेकडे म्हणे एक घोरपड होती. त्या घोरपडीचं नाव काय होतं, यशवंती. आहे का, लेकरांना पण माहिती आहे. त्या पुस्तकात असं लिहिलं होतं की तानाजी मालुसरेकडे एक घोरपड होती, घोरपडीचं नाव होतं यशवंती. त्या घोरपडीला म्हणे तानाजी मालुसरेनं दोरी बांधली, गरा 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 फिरवली आणि वर फेकली. ती घोरपड काही चिटकलीच नाही, खाली पडली. तानाजी मालुसरेला राग आला. तानाजी मालुसरेने पुन्हा घोरपडीला उचललं, पुन्हा फेकलं, ती पुन्हा चिटकली नाही, पुन्हा खाली पडली. आता तानाजी मालुसरेचं डोकं सरकलं. ते म्हणले, ए यशवंते, आता जर पुन्हा खाली पडलेस तर तलवारीच्या एका घावेने तुझे 2 तुकडेच करून टाकील. मग घोरपड घाबरली, असं पुस्तकात लिहिलेलं आहे बरं का, मी जे वाचलं तिथलं सांगतोय. घोरपड घाबरली. तिसऱ्या वेळेस तानाजी मालुसरेने पुन्हा घोरपड घेतली, पुन्हा गरा 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 फिरवली आणि फेकली. घोरपड आता चिटकली. मग त्या घोरपडीला लटकून, ती जी दोरी होती ना, दोरीला लटकून 250 मावळे किल्ल्याच्या वरती चढले, असं काही लेखकांनी पुस्तकामध्ये लिहून ठेवलंय. आपण विचार करत नाहीत, आपण सहज ते पुस्तक वाचतो आणि आपणही तेच समजून घेतो की खरंच शिवाजी महाराजांच्या काळामध्ये घोरपड होती. घोरपडीची पकड खूप मजबूत असते, सगळ्यांना माहिती आहे. पण एवढीही मजबूत का की त्या घोरपडीला बांधलेल्या दोरखंडाला लटकून 250 मावळे किल्ल्याच्या वरती जाऊ शकतील. याचा विचार कधी तुम्ही आम्ही करतो का. आणि त्या काळचे मावळे हे काही साधे सुधे नव्हते. 150 किलोचा एक मावळा होता, ते काय माझ्यासारखा नव्हता वजनाला की सहज वर जाईल. 200 किलोचा मावळा, 150 किलोचा मावळा घोरपडीला बांधलेल्या दोरीला लटकून वरती जाईलच कसा, घोरपड खाली येणार कशी नाही. बरं, तानाजी मालुसरे घोरपडीला बोलायला आहे, घोरपडीला कळायले, असं कसं शक्य आहे. हा विचार तुम्ही आम्ही करत नाहीत. मुळात खरा इतिहास असा आहे की शिवाजीराजांकडे यशवंत घोरपडे नावाचा एक मावळा होता. तो मावळा इतका चपळ होता की प्रत्येक वेळी जेव्हा कोणत्याही किल्ल्यावरती जाण्याची वेळ यायची, तो यशवंत घोरपडे नावाचा मावळा हातामध्ये दोरखंड घ्यायचा. तर दोरखंड घेऊन किल्ल्याच्या वरती सरसर वरती चढायचा, एखाद्या झाडाला कुठेतरी मस्तपैकी दोरी बांधायचा, खाली सोडायचा आणि प्रत्येक वेळी मावळे त्या किल्ल्यावरती जायचे. पण इतिहासकारांनी त्या यशवंत घोरपडे नावाच्या माणसाला इतिहासामध्ये मारून टाकलं आणि काल्पनिक तयार केली, यशवंती नावाची घोरपड. कुठेतरी कार्यक्रमाला जात असताना डीजेवरती छान गाणं लागलं होतं, गाणं मस्तपैकी होतं. गेले जिंकाया ते गड, वीर तानाजी तो पुढं, शेलार मामा वीर धिप्पाड, शेलार मामा वीर धिप्पाड, पाडी उदय भानचे मड. आणि पुढे काय, जवाची टाकली घोरपड, वर यक यक चढ. मस्तपैकी डीजेवरती आमचे लेकरं नाचू लागले.
जेव्हा चिटकली घोरपड्यांवर एक एक चढ. काल्पनिक प्रसंग पूर्णपणे, पण आम्ही विचारच करत नाहीत. आमचा हा जो वरचा मजला आहे का, याला आम्ही कधी ताण देतच नाहीत की असं होऊ शकते का. आणि जेव्हा आम्ही विचार करू तेव्हा आम्हाला कळेल की या सर्व काल्पनिक गोष्टी आहेत, हे सर्व थोतांड आहेत. यशवंत घोरपडे नावाचा आमचा मावळा त्या किल्ल्यावरती लढता लढता त्या ठिकाणी धारातीर्थी पडतो. तो तिथे मेला, पण इतिहासकारांनी त्याला इतिहासामधून सुद्धा मारून टाकलं आणि काल्पनिक घोरपड तयार केली. तुम्ही आम्ही खरा इतिहास वाचणं गरजेचं आहे. मावळे जेव्हा किल्ल्यावरती पोहोचले, 250 मावळे किल्ल्याच्या वरती मागच्या बाजूने गेले. किल्ल्याच्या वरती गेल्यानंतर हर हर महादेवची गर्जना झाली. नंग्या तलवारी उपसल्या आणि शत्रू झोपेमध्ये असताना त्यांच्या गर्दन कलम करायला सुरुवात केली. रक्ताचे पाठ वाहू लागले, रक्ताच्या चिलकांड्या उडत होत्या. हर हर महादेवचा आवाज झाला. पण त्या किल्ल्याचा जो सरदार होता, उदयभान नावाचा राजपूत सरदार, तो देखील अत्यंत शूरवीर धाडसी पराक्रमी होता. तो सरळ तानाजी मालुसरेच्या अंगावरती धावून येतो. त्याला समजलं की जर युद्धामध्ये जिंकायचं असेल तर सरदार तानाजी मालुसरेला खाली पाडावं लागेल. तो तानाजी मालुसरेच्या अंगावरती आला. दोघांची घनघोर लढाईला सुरुवात झाली. दोघंही एकमेकांच्या अंगावरती तलवारीचे सपासप वार करत होते. दोघांच्या अंगामधून रक्ताच्या शिलकांड्या उडत होत्या. तानाजी मालुसरेची ढाल तुटली. डोक्याला गुंडाळलेला रुमाल काढला. तो हातावरती गुंडाळला आणि हाताला रुमाल गुंडाळून, तो शेला गुंडाळून सुद्धा तानाजी मालुसरे लढत होता. कुणासाठी? कुणासाठी? इथल्या मातीतल्या माणसांसाठी, तुमच्या माझ्यासाठी लढत होता. तानाजी मालुसरेने अंगावरती अनेक घाव सहन केले. थोड्या वेळानंतर समोरचा दरवाजा उघडला. समोरच्या बाजूनी पुन्हा 250 मावळे आले. सूर्याजी मालुसरे येतो, शिलार मामा येतात. 500 मावळे शत्रूचा चेंदा मेंदा करत होते. पण थोड्या वेळामध्ये तानाजी मालुसरे त्या रक्ताच्या चिलकंड्यामध्ये, त्या रक्ताच्या नद्यांमध्ये खाली पडला. आपला सरदार पडलाय. आता आपलं काही खरं नाही. आता आपण युद्धामध्ये हरणार. मावळ्यांचा धीर कमी झाला, आत्मविश्वास कमी झाला. मावळे सैरावैरा पाहायला लागले. ज्या दोरीनं किल्ल्याच्या वरती आले होते त्याच दोरीला लटकून एक एक मावळा खाली उतरायला लागला. अशा वेळी तानाजी मालुसरेचा सख्खा भाऊ सूर्याजी मालुसरे हातामध्ये तलवार घेतो, दोरखंड कापून टाकतो आणि सगळ्या मावळ्यांना सांगतो, अरे ना मर्दा सारखे पळताय काय? एक तर शत्रूशी लढून मरा, नाहीतर किल्ल्यावरनं उड्या टाकून मरा. मावळ्यांनी विचार केला, अरे आता सख्खा भाऊ मरून पडलाय, रक्तामध्ये लालबुंद झालाय, पण हा म्हणतो लढा, मग आपण का पळतोय? मावळ्यांमध्ये पुन्हा एकदा आत्मविश्वास निर्माण झाला. पुन्हा मावळ्यांनी हातामध्ये तलवारी घेतल्या आणि लागले लढायला. आणि काही वेळातच तो किल्ला शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये सामील झाला. सूर्याजी मालुसरेंनी भगवा झेंडा किल्ल्याच्या वरती लावला. शेलार मामांनी गवताची गंजी पेटवली आणि शिवाजीराजांना संदेश दिला की कोंढाणा किल्ला स्वराज्यामध्ये आलाय. पण जो तानाजी मालुसरे कोंढाणा घ्यायला गेला होता, तो रायबाचं लग्न लावायला पुन्हा वापस आलाच नाही. अशा कित्येक मावळ्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान या मातीसाठी दिलंय आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं एवढं मोठं राज्य निर्माण झालं.